गोवा येथील एका चौकात एक खांब आहे. या खांबाला हातकातरो खांब असे म्हणतात. पोर्तुगीजांच्या राजवटीत ज्या हिंदूने त्यावेळेस हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन होण्यास नकार दिला, विरोध केला, त्या हिंदूंचे हात या खांबाला बांधून हात उपटले जात. असे शेकडो नव्हे तर 80,000 पेक्षा जास्त धर्मनिष्ठ हिंदूंचे हात या खांबाला बांधून मुळासकट उपटले गेले आहेत. म्हणूनच या खांबाला हातकातरो खांब असे म्हटले जाते. सेंट झेवियर्स नावाच्या धर्मांधळवानाने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार न करणाऱ्या हजारो हिंदूंच्या हत्या या हातकातरो खांबाला बांधून केल्या. पुण्या गोव्यातल्या मोठ्या चर्चमध्ये जो मुर्दा जतन करून ठेवला आहे तो याचा सेंट झेवियर्सचा आहे. त्याहीपेक्षा दुर्दैवी गोष्ट अशी की आपलेच हिंदू त्या मुर्द्याला अक्षरशः पाया पडतात. अशा क्रूर अमानवी सैतानी कृत्य करणाऱ्या सेंट झेवियर्सच्या पाया पडताना आपल्या हिंदूंना काहीच कसे वाटत नाही. त्यांनी आपल्यावर अगणित अत्याचार केले, हत्या केल्या, धर्मांतरे घडवून आणली आणि अजूनही आणत आहेत. त्या विदेशी लोकांसमोर लाचार होण्याची सवय या देशातील हिंदूंना लागलेली आहे. इतके का आपण बुद्धिहीन झालो आहोत? 25 डिसेंबरला क्रिसमस की तुलसी पूजन करायचे हे तुम्ही ठरवा. आपल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभूराजे, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई बनवायचे की सांता बनवायचे हे तुम्ही ठरवा. जय श्रीराम.